आपल्या समोर येते आतापर्यंत 11 वेळा नी मिळवणारी महाराष्ट्राची लाडकी सासूबाई शरयू दाते. चला जेजुरीला जाऊ, 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 हा चला जेजुरीला जाऊ. एक आना अबलक घोडा, एक आना अबलक घोडा, त्याची रेशीम खाली सोडा, त्याची रेशीम खाली सोडा. माग बस मी पुढ्यात बसते, हा माग बस मी पुढ्यात बसते, जगाला कौतुक दाऊ. चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ, हा चला जेजुरीला जाऊ. जेजुरी गडावर जाऊ, जेजुरी गडावर जाऊ, देव मल्हारीला पाहू, देव मल्हारीला पाहू. आपण दोघं जोडी जोडीनं, हा आपण दोघं जोडी जोडीनं बेल भंडारा वाहू. हा चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ, हा चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ, हा चला जेजुरीला जाऊ. लई दिसाची हो सराया, चला आता पुरी करू, चला आता पुरी करू. चला जेजुरीला जाऊ, 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 हा चला जेजुरीला जाऊ. एक आना अबलक घोडा, एक आना अबलक घोडा, त्याची रेशीम खाली सोडा, त्याची रेशीम खाली सोडा. माग बस मी पुढ्यात बसते, हा माग बस मी पुढ्यात बसते, जगाला कौतुक दाऊ. चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ, हा चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ, हा चला जेजुरीला जाऊ. अप्रतिम झाला, मस्त झाला, व्हेरी स्वीट. थोडंसं सुरांकडे लक्ष दे, पण परफॉर्मन्स अप्रतिम झाला. थँक्यू. आणि आपण एकदा कृष्णा दादासाठी पण टाळ्या वाजवूया, फार सुंदर वाजवलं. आणि अजून पद्मनाभसाठी पण आपण टाळ्या वाजवू. इतका गोड नाचत होता, पण त्याला असं होत होतं की मी नाचू का नको, कारण बाकीचे नुसतेच टाळ्या वाजवत होते. पण फार सुंदर नाचला. वा पद्मनाभ, बहुत अच्छे. शरयू, कीप इट अप. गॉड ब्लेस.
खूप छान गायलीस शरयू, मस्त गायलीस. फक्त मला एकच गोष्ट सांगितली तुला की तुझा परफॉर्मन्स खूप छान होता, तू गायलीस खूप छान. तुझा सुरुवातीचा ॲडलिप खूप छान होती. लो नोट्सना तुझे नीट लागत नाहीत, त्यामुळे तू फोर्सफुली गायला जातेस आणि फोर्स लावल्याने ना नोट्स छान लागत नाही कधी पण. तेव्हा थोडासा तुझा एक हाफ स्केल जर तू वर घेतला असतास गाणं तुझं, तर कदाचित ते छान झालं असतं असं मला वाटतं. पण ओव्हरऑल परफॉर्मन्स फॅन्टॅस्टिक. थँक्यू. तुझ्यातल्या चित्रकार शरयूसाठी शांताबाबांनी एक भेट दिली आहे आणि तुझ्यातली सुरांची उधळण आणि रंगांची उधळण अशीच सुरू राहू दे, अशा आमच्याकडनं तुला भरपूर मनापासून शुभेच्छा. थँक्यू. शरयू, मला काकूंना म्हणजे तुझ्या आईला विचारायचं आहे की शरयूचा जसं गाण्याचा रियाज चालू आहे तसा डान्सचा पण चालू आहे का? नाही, डान्सचा नाही, पण ती ड्रॉइंग आणि गाण्याचा रियाज एकत्रच करत असते. म्हणजे हाताने चित्रकला सुरू असते आणि त्याच वेळेला गाणं पण सुरू असतं तिचं. आणि ती इतकी गुंग होते की तिला कळतच नाही की आपण एकच ओळ तासन तास ती गातोय. शेवटी आम्ही म्हणतो अगं पुढे जा आता. हे तर झालं हिच्या रियाजाबद्दल, पण तुमच्या डान्सच्या रियाजाचं काय? नाही नाही, त्या सगळ्या मुलांना प्रोत्साहन मिळावं म्हणून आम्ही नाचत असतो. नक्कीच तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे ही 5 मुलं आतापर्यंत खूप छान गातात आणि अजूनही पुढे गाणार आहे. राहुल दादा, स्वप्नील दादा, मला सांगा तुमच्या बरोबर कोण आलंय? माझ्याबरोबर राहुल दादा आहे. नाही, तुमच्या घरचं तुमच्या बरोबर कोण आलंय? आमच्या दोघांची आई आली इकडे. तर जोरदार टाळी स्वागत करूयात राहुल दादा आणि स्वप्नील दादांच्या आयांचं. काकू, आम्हाला तुमच्याशी आता बोलायचं आहे, कारण तुम्ही रोज घरी बसून सारेगम बघायच्यात, पण आज तुम्ही पहिल्यांदा इथे आलात, तर आपल्या दादांना किंवा आम्हा लिटिल चॅम्प्सना बघताना तुम्हाला कसं वाटतं? खूप छान वाटतंय. मुलं खूप छान गात आहेत आणि आता अंतिम फेरीसाठी माझ्याकडून त्यांना लाख लाख शुभेच्छा. ही माझी आई होती. माझ्याकडून पण सगळ्यांना खूप शुभेच्छा. मस्त गा आणि एकदम रिलॅक्स व्हा.